बरा देवा कुणबी केलो, नाहीतरी असतो दंभेची मेलो। संत तुकोबारायांनी शेतकऱ्याची कष्टकऱ्याची अवस्था आपल्या अभंगातून मांडताना या देवाचे आभार मानले की देवा कुणब्याच्या जन्माला आलो, शेतकऱ्याच्या जन्माला आलो, मी तुझा आभार मानतो। परंतु आज या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याची दयनीय अवस्था पाहिल्यानंतर ज्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी गावोगावी जाऊन प्रत्येक सभांमध्ये मोठ्या वल्गना केल्या होत्या की शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करणार अशी घोषणाच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करणार असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी ही मोठी घोषणा केली आहे की आम्ही जर आमची सत्ता या राज्यामध्ये आली तर मात्र आम्ही या शेतकऱ्याचा 7/12 कोरा करणार। भगिनींनो, हे सरकार खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे आणि म्हणून आपण निर्णय केलाय, आता आमचा हरिभाऊ निवडून आला, पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत। शेतकऱ्यांचा 7/12 करूया कोरा 7/12 शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे। परंतु आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून माझा सन्माननीय देवेंद्रजी फडणवीसांना सवाल आहे की साहेब, फक्त निवडणुका आल्या की शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, मजुरांना, गोरगरिबांना मोठमोठ्या वल्गना देण्यापुरती तुमची सरकारी यंत्रणा मर्यादित राहणार आहे का खऱ्या अर्थाने या गावखेड्यातल्या गोरगरिबांना न्याय देण्यासाठी तुम्ही अग्रणी भूमिका घेणार आहे, हे मात्र आम्हाला लवकर सांगावं। आणि म्हणूनच सन्माननीय राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली उद्या 1 तारखेला महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सरकारला आम्ही एक विनंतीवजा निवेदन देतोय की ज्या महाराष्ट्रामध्ये आज शेतकऱ्याच्या नावावर तुम्ही हे सरकार स्थापन केलेलं आहे, शेतकऱ्याला मोठमोठ्या वल्गना दिल्या, शेतकऱ्यांना प्रलोभनं दिली आणि तुमचंच सरकार आहे म्हणून तुम्ही आज सरकारमध्ये बसला असला तरी शेतकरी या सरकारच्या केंद्रस्थानी आम्हाला दिसत नाही। आणि म्हणूनच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हे मावळे पुन्हा एकदा रस्त्यावरचा संघर्ष करण्यासाठी तयार झालेले आहेत। साहेब, तुम्ही म्हटला की आता शेतकऱ्यांना आम्ही पूर्णपणे त्यांचा 7/12 कोरा करणार आहे, परंतु हा 7/12 तुम्ही कधी कोरा करणार आहे का पुन्हा 5 वर्ष या शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम या महायुती सरकारच्या माध्यमातून होणार आहे? हा एक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून मला विचारायचं आहे। बडा हुआ तो क्या हुआ, जैसा पेड़ खजूर, पंथी को छाया नहीं, फल लागे अति दूर। मग हे जे सरकार मोठ्या संख्येनं तुम्ही उभं केलेलं आहे ते या खजुराच्या झाडासारखं आहे का? उंच तर फार गेलेलं आहे, पण कुठल्याही वाटसरूला उन्हामध्ये सावली मिळत नाही आणि कुठल्याही एका भुकेल्याच्या तोंडाला तिथला फळाचा एखादा घास मिळत नाही। अशा पद्धतीचं जर हे सरकार असेल तर पुन्हा मात्र या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सगळे मावळे रस्त्यावरची लढाई लढायसाठी तयार आहे। महाराष्ट्र शासनानं जरी शेतकऱ्यांना हमीभाव वेगवेगळ्या पिकांना दिला असेल तरी आज आपण पाहतोय की हमीभावाच्या माध्यमातून किती पिकांना तुम्ही न्याय देताय? फक्त एका पिकाला, ते म्हणजे ऊस। कारण ऊसाला हा कायदेशीर हमीभाव आहे, त्याला कायद्याचा पाठिंबा आहे, कायद्याचं त्याला संरक्षण आहे। परंतु इतर कुठल्याही पिकाला कायद्याचं संरक्षण नसल्यामुळं जो काही हमीभाव महाराष्ट्र शासनानं दिलेला आहे तो कोणताही व्यापारी कोणत्याही ठिकाणी ते लागू करताना दिसत नाही। आणि म्हणूनच कांदा असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, कापूस असेल, ऊस असेल किंवा दूध असेल, या सगळ्या शेतमालाचे भाव आज रसातळाला गेलेले आहेत। आणि म्हणूनच जर शेतकरी जगायचा असेल, शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं जर न्याय द्यायचा असेल तर तुम्हीच ज्या वल्गना 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीला दिल्या होत्या की आम्ही सरसकट शेतकऱ्याचा 7/12 कोरा करणार आहे, त्या मुद्द्यावर मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटना आता मागे हटणार नाही आणि सरकारकडून हा सर्वसामान्य शेतकऱ्याचा 7/12 कोरा करून घेतल्याशिवाय सन्माननीय राजू शेट्टी साहेबांचे हे मावळे स्वस्थ बसणार नाही।